पण प्रश्न विचार डायरेक्ट, काय भूमिका मांडू नका. अध्यक्ष महोदय, रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील रसायने येथील 14 गावातील एचओसी कंपनीसाठी शासनाने 1960 साली भाडेपट्ट्यावर घेतलेल्या जमिनी आणि ह्या जमिनीमधल्या 1600 एकर जमीन ही भाडेपट्ट्यावर घेतली होती आणि या जमिनीपैकी फक्त 300 एकर जमीनमध्ये कारखाना हा उभा केला होता. 1300 एकर जमिनीवर शेतकरी अजूनही त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काम ती जमिनीचा वापर करत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ता एचओसी कंपनीचा कारखाना बंद होत असल्यामुळे त्या ठिकाणी शासनाने, केंद्र शासनाने या ठिकाणी ती जमीन विकण्याचा घाट रचला आहे. त्यामुळे त्या परिसरातील शेतकरी यांनी अनेक वेळेला त्या ठिकाणी एचओसी कंपनीवर जाऊन आंदोलन केले, मोर्चे आणले आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या जमिनी परत मिळावा म्हणून तुम्ही भूमिका मांडू नका. त्या सगळ्या भूमिका मंत्री महोदयाने माहिती आहे. अध्यक्ष महोदय, मी 2 मिनिटच घेतोय. नाही, प्रश्न तुम्हाला न्याय नाही मिळेल. या ठिकाणी आमची मागणी एवढीच आहे की रायगड जिल्ह्यामध्ये असे अनेक प्रकल्प भाडेपट्ट्यावर घेतलेले, त्या ठिकाणी शेतचा प्रकल्प रद्द झाला, तोही प्रकल्प रद्द झाल्याने शेतकऱ्यांना जमिनी परत मिळाल्या. ह्या जमिनी शासनाने एचओसी कंपनीला भाडेतत्वावर दिल्या होत्या, त्या परत मिळाव्या. यासाठी मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतोय की या जमिनी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना परत मिळाव्या. कारण ह्याआधी अशा मिळालेल्या आहेत. हे आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे. आणि त्या निमित्ताने जर मंत्री महोदयांना याविषयी जर पॉझिटिव्ह उत्तर देतात. हां, ठीक आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मनोहर भोईर साहेबांनी अर्धा तासाच्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघामधला अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. अध्यक्ष महोदय, पनवेल आणि खालापूर पनवेलमध्ये जवळपास 317 हेक्टर जमीन आणि खालापूरमध्ये 473 हेक्टर जमीन. ही जमीन अध्यक्ष महोदय 1960 ते 1966 या काळामध्ये भूसंपादन कायदा 1894च्या अंतर्गत केंद्र सरकारच्या आपल्या हिंदुस्थान केमिकल लिमिटेडला साठी हस्तांतरित झालेली होती अध्यक्ष महोदय. आणि या जमिनीचा उपयोग खऱ्या अर्थानं हे होता आणि सरकारने खऱ्या अर्थानं या जमिनीचं भूसंपादन करून ती ताब्यात सुद्धा या कंपनीच्या दिली आणि 7/12 सुद्धा या कंपनीच्या नावाने त्याच काळामध्ये बनल्या गेला होता अध्यक्ष महोदय. हिंदुस्थान केमिकल लिमिटेड म्हणून आहे. हो. आणि अध्यक्ष महोदय, आता जो भूसंपादन कायदा होता 1894चा, त्या कायद्यामध्ये मधल्या काळामध्ये एक उच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये म्हणजे राज्य आणि भास्करन पिल्लाई अशा केसमध्ये जो निर्णय दिलेला आहे की अशा जमिनी ज्या भूसंपादन केलेल्या आहेत त्या परत शेतकऱ्याला देऊ नये, अशा पद्धतीचा सरळ या ठिकाणी अतिशय स्पष्ट आदेश या ठिकाणी उच्च न्यायालयाने दिलेला आहे. आणि त्यामुळे आता त्या परत शेतकऱ्याला देणं या ठिकाणी कायद्याद्वारे या ठिकाणी उचित होणार नाही. आणि सन्माननीय सदस्यांनी आता म्हटलेलं आहे की ती कंपनी बंद होणार आहे. तर यामध्ये अध्यक्ष महोदय, जर खऱ्या अर्थानं जर आपल्याला सांगायचं झालं की कंपनी जर बंद झाली तर परत ह्या जमिनी जर आवश्यकता नसेल तर ह्या महसूल खात्याकडे येणार आहेत आणि ह्या जमिनीचा जर उपयोग होणार नसेल तर त्या परत लिलावाने या ठिकाणी देता येतील. अशा पद्धतीचं नवीन कायद्यामध्ये सुधारणा आहे. मंत्री महोदय, म्हणून 7/12 त्यांच्या नावाने झाल्यानंतर जर त्यांनी कंपनी बंद केली तर सरकार दरबारी ही जमीन शासन नावे करायची आपल्या कुठल्या कायद्यानुसार आपण करणार? नाही अध्यक्ष महोदय, यामध्ये या केसमध्ये ज्या पद्धतीने स्पष्टपणे उल्लेख केला होता की अशा जमिनी परत त्या ज्याचं शेती होती किंवा ज्याची जमीन होती त्याला परत देऊ नये, अशा पद्धतीचा स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिलेला आहे. आणि सन्माननीय सदस्यांनी आता माहिती दिली की ती कंपनी त्या कंपनीच्या बंद होण्याच्या मार्गावर आहे. हे मला या ठिकाणी आता सांगता येणार नाही, परंतु अशा पद्धतीची जर कंपनी बंद होत असेल तर ही जमीन त्या कंपनीला आवश्यक नसेल तर परत ती महसूल खात्याकडे
घेता येईल अशा पद्धतीचं मी सन्मान्य सदस्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी कंपनी चालू आहे त्या जागेची मागणी आम्ही करत नाही. आवश्यक नसलेली जागा कंपनीच्या ताब्यामध्ये शासनाने दिलेली आहे आणि त्या जागेवर आतापर्यंत शेतकरी ती जागा वापरत आहे, स्वतः वापरत आहे आणि त्या जागेवर आता दुसऱ्या कंपनीला ती विकण्यासाठी सर्वे चालू आहे आणि तो सर्वे बंद तिथे शेतकऱ्यांनी केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की ही जागा तुम्ही 1960 साली घेतल्यानंतर सुद्धा त्या जागेचा काही वापर न केल्यामुळे ही जागा आमच्याच ताब्यात आहे आणि आम्ही हिचा वापर करतो, त्यामुळे ही जागा आम्हाला परत मिळावी ही शेतकऱ्यांची मागणी. कंपनी बंद होते हे खरं आहे. हिंदुस्थान ऑर्गॅनिक केमिकल कंपनी HOC ही कंपनी बंद होतोय कारण त्या ठिकाणी तशा प्रकारचा प्रोडक्टिव्हिटी निघत नाही, त्यामुळे ती कंपनी दुसऱ्या कंपनीला विकली जातोय. पण तो ज्या कंपनीच्या ताब्यामध्ये जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या पलीकडे जो शेतकऱ्यांच्या ताब्यात क्षेत्र आहे तो शेतकऱ्यांना परत मिळावा ही मागणी शेतकऱ्यांची आहे आणि शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा, ती जमीन शेतकऱ्यांना मिळावी ही आमची विनंती. नाही अध्यक्ष महोदय, मी आताच सांगितलं की 1894चा जो भूसंपादन कायदा होता त्या कायद्यामध्ये अतिशय स्पष्ट आहे आणि त्यानुसार शासनाने GR सुद्धा 12/3/2004 काढलेला आहे. तरी मात्र या ठिकाणी अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांच्या उपस्थितीमध्ये आणि या ठिकाणी एक बैठक माझ्या दालनामध्ये घेऊन या संदर्भात कंपनीची काय भूमिका आहे, शासनाची काय भूमिका आहे या माध्यमातून या ठिकाणी सविस्तर चर्चा करता येईल आणि त्याच्यातून काय मार्ग निघतो उचित कारवाई त्या संदर्भात केल्या जाईल. अध्यक्ष महोदय, HOC कंपनीच्या जमिनीच्या संदर्भामध्ये सन्माननीय सदस्य मनोहर भोईरजी यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केलेली आहे. सन्माननीय मंत्री महोदयांनी आत्ताच उत्तरामध्ये खुलासा केला की जमीन परत देता येत नाही. अध्यक्ष महोदय, लार कायद्याच्या अनुसार आपण तरतूद म्हणजे केंद्र सरकारने केलेली आहे की जमीन जर या ठिकाणी मूळ कंपनीनं वापरली नाही 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मूळ पर्पजसाठी तर ती परत देता येईल. यामध्ये आपण ज्या केसेसचा रेफरन्स देत आहे ते श्री पिल्ले ज्यांनी त्या ठिकाणी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट काढली आणि ती एज्युकेशनल इन्स्टिट्यूट काढल्यामुळे जे लोक त्यामध्ये त्रस्त झाले त्यांनी केलेल्या केसच्या संदर्भात दिलेला तो निर्णय होता. हा काही सर्वव्यापी निर्णय नाहीये आणि त्यामुळे शेतकरी ती जमीन जर कसतायत आणि त्या शेतकऱ्यांना तिथे ना त्या कंपनीमध्ये कुठल्या पद्धतीचा रोजगार मिळतोय, थेट रोजगार, अप्रत्यक्ष रोजगार काही मिळत नाही, तर अशा वेळेला त्या शेतकऱ्यांनी ती जमीन मागितली, वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं उभी राहिलेली आहेत, त्यामुळे ती परत मिळाली पाहिजे ही मागणी आहे. शासनानं या संदर्भामध्ये यापूर्वी देखील निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे अशा निर्णयांच्या आधारे त्या शेतकऱ्यांना जर ती येते का हे पहिले तपासणे. अन्यथा HOC जर आज BIFR ला रेफर झालेली आहे आणि त्यामुळे ती HOC कंपनी जर कोणी त्या ठिकाणी टेकओव्हर करणार असेल तर अशा वेळेला त्या नव्यानं जी कंपनी हे काम करणार आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे इंटरेस्ट कसे प्रोटेक्ट केले जातील या संदर्भानं शासन काय करणार आहे याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी आता सांगितलं की नवीन कायद्यामध्ये अशा पद्धतीची तरतूद आहे की 5 वर्षापर्यंत जर अशा वेगवेगळ्या शासनाच्या किंवा इतर प्रोजेक्टसाठी दिलेल्या जमिनीचा वापर त्या ठिकाणी झाला नाही तर परत ती जमीन देता येईल. परंतु या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही जी जमीन आहे, सदर जमीन आहे, याचं भूसंपादन अधिनियम 1854च्या नियमाप्रमाणे सन 1960 मध्ये झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की अशा जमिनी परत देऊ नये आणि त्या संदर्भात एक राज्य आणि भास्करन पिल्लाई या केसमध्ये स्पष्ट निर्णय सुद्धा 5/5/1997 लागलेला आहे. अध्यक्ष महोदय, आणि तरी मात्र या सर्व गोष्टीचं बैठक घेऊन या ठिकाणी सन्माननीय सदस्य असेल, आपण बैठक घेऊन या संदर्भात चर्चा करू आणि याच्यातून उचित मार्ग या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करू.